कसं आहे, आमदार बच्चू कडू काही दिवसापूर्वीच एकनाथरावजी शिंदे यांच्या पक्षात गेलेले. वास्तविक पाहता त्यांच्या पक्षात जायचं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवायची. खरं तर त्यांची ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. एकनाथराव शिंदे यांच्या मनात देखील तुमच्या बाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचं वाक्य आज ते बोललेत. आणि भाजपानं उद्धव ठाकरेंना दगा दिलेला नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेनं जनादेश महायुतीला दिला होता. मला असं वाटतं की याबाबतचे अनुभव बच्चू कडू यांनी स्वतः एकनाथराव शिंदे यांच्याकडून घेतले तर बरं होईल. एक गोष्ट खरीच आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आमचा मुख्यमंत्री व्हावा, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, पण या गोष्टी सत्ताधारी पक्षाचे घटक म्हणून सोबत राहताना ज्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात ते बाहेर बोलायच्या नसतात. आपल्या घरात आपण काही पण बोलू शकतो. आम्ही पण बच्चू कडू साहेब असं म्हणू शकतो की 2029 नंतर देखील महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमचे नेते देवाभाऊ यांचंच नेतृत्व महाराष्ट्राला अपेक्षित आहे. पण आम्ही जाहीर वाक्य कधीच बोलत नाहीत. महायुती आहे, थोडं सबरूनी घ्या, हेच आमचं तुम्हाला सांगणं आहे.